पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी केलेला प्रसाद वाया गेला म्हणून लय खुश झालता ना तुम्ही। पण मी तुमच्यागत नाही, मी तुम्हासनी मदत करणार, मी करणार। हो खाशा बघा, या की खानावळी जेवाय। अहो इकडे येऊन डोसकं फोडून घेऊ आहे। ओ दाजी, ओ ऐका की, रोज येता इथं जेवाया, आज काही ना? अहो जेवण काय कुठं बी मिळेल, जीव गेला तर कितीला पडायचं? ते पण आहेच की। ओ सुरेश दा, ओ या की इकडे। उपास आहे का काय? या की जेवाय। मला काय येड लागलंय वय? येड लागले म्हणजे जेवायला बोलवाले ना? रोज इथं बसायला जागा नसते आणि आज एक माणूस फिरतो ना, एवढं झालंय तरी काय? अहो त्या गुंडांनी धमकी दिली, ही तो परत आला तर तंगडे मोडणार म्हणून। अक्का, अगो काय गं, हीच माणसं आहेत ना जी तुझ्या खानावळीचं तोंड फाटूस तोर कौतुक करायची? पण आज काय झालंय आज की खानावळीकडे बघायला तयार नाही कोणी। आणि मी ऐकलंय का तू या खानावळीला आई मानतेस म्हण। आणि ह्या आईचा नवा जन्म साजरा करायचा बेत होता ना, आणि काल वार झाला हिच्यावर, आणि आज गेली बिचारी, गेली। हितनं पुढं तुझ्या खानावळी, तुझ्या कुन्नी म्हणजे कुन्नी, पाय ठेवणार नाही, पाय ठेवणार नाही, पाय। तू किती बी घोळ घातलास तरी ही जागा तुझी होणार नाही, कारण ही माझ्या नवऱ्याची म्हणजे माझी जागा आहे। यामिनी, आजवर जे झालं ते झालं, आम्ही तुझ्या वाट्याला येत नाही, तू बी आमच्यात कशाला पडतेस? सुखानं जगू दे ग आमस, कशाला करायलास हे सगळं? हाय का? आणि आता मी कुठं काय करायली आहे? मी काय करायच्या आधी देवानच न्याय केलाय। पण तू समजायल्यास तेवढी वाईट नाही। आता तुझी खानावळ बंद पडल्या, तुझ्या पोरी भिकायला लागतील, तेव्हा ये माझ्याकडे। माझ्याकडं मी कामाला ठेवून घेईन तुम्हासनी। तू स्वयंपाक कर, एक धुणी भांडी करल, एक झाडलोट करल, आणि तिसरीचं काय करावं? एक असलेली बरी, तिला पण काहीतरी देऊच। तसं बी तुमचं द्या उठल्यातच, तुमच्याकडे दुसरा काही ऑप्शन नाहीच। अरे हा, जेवावरनं आठवलं, या या समजा गिराईकासनी देव म्हणायचीस ना, आणि आता तुझ्या देवानं तुझ्याकडे पाठ फिरवल्या, आता काय? काय ग करायचं?
आता एकच पर्याय आहे. ही खानावळ आणि हे घर माझ्या नावावर करायचं आणि बोऱ्या बिस्तरा घेऊन चालू पडायचं. नाही तर सुकानं भीक बी मागू द्यायची नाही मी. कस यामिनी म्हणल तस. ये गो माऊली, जरा सर थोडी चाय. आता काय करायलास? ये गो माई ये. ईश्वर मृतात्म्या शांती देव. अक्का सावरच स्वतःला. काळजी घ्या ग. येते. आणि मी ऐकलंय तू या खानावळीला आई मानत्यास म्हण. आई मानत्यास आणि काल वार झाला हिच्यावर आणि आज गेली बिचारी. गेली. ही माझ्या नवऱ्याची म्हणजे माझी जागा आहे. आता तुझी खानावळ बंद पडल्या, तुझ्या पोरी भिकायला लागतील, तेव्हा ये माझ्याकडं मी कामाला टोन घेईन तुम्हासनी. ही खानावळ आणि हे घर माझ्या नावावर करायचं आणि बोऱ्या बिस्तरा घेऊन चालू पडायचं. ईश्वर मृतात्म्या शांती देव. आया, आया, गॅसचा वास येतोय. आया, आया, आया.
मुन्नू आया ए मुन्नू काय ग आया कुठे आहे? गॅस तसाच चालू होता ना, आई बी कुठे दिसेना. दिसाना कुठं गेल्या मला नाही माहिती असं न सांगता जात नाही कवा कुठं गेली असेल आई. लई हळव्या मनाची आहे ती यामिनीचं बोलणं मनाला तर लावून घेतलं नसेल ना मावशे मला लय भ्या वाटायलाय अगं तायडे तू काळजी करू नकस मी बघते असेल इथंच कुठेतरी आले आले नेमकी सायकल पण पंक्चर झाली. हे काय हे कोणी गेलं? आया आया आई नाही नाही म्हणजे अस्मे तू गेल्यावर ती आम्ही आली ही माझ्या नवऱ्याची म्हणजे माझी जागा आहे ही खानावळ आणि हे घर माझ्या नावावर करायचं आणि बोऱ्या बिस्तरा घेऊन चालू पडायचं काय कुठं तरी गेल्या दादा 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 थांब 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 आलं ती काय लगा फुकायचंय वय. अरे तुला कितीदा सांगितलं सोडे. अरे चांगलं नाही तू तसला आणि तो तांबड्या तुझ्यावरचा. नाही कमी केलंय मी पण कवा तर आपलं गावा तर आपलं तासात एक नाही का. काय हसायलायस. आलो 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 हे पांढरे काय झालं माल लपो हा मी दाद्या आला पाहिलाय ती आईले पानपट्टीच्या बाहेर मला बघितलं तर काहीतरी चुकीचं समजल ती मला. अरे दादा गाडी पळवली तिनं. ए बोंबलू नको. अरे गाडी पळवायलाच असते आपण कशी रुबाबत पळवायची असत्यात ते बघ. त्या काळी चोरीला गेलंय त्या गाडीची काळजी कोण करणार आहे.
आम्हाला काही दुसरी कामं नाहीत? तुझी आई कुठे आहे, बहीण कुठे आहे, हेच बघत बसलोय आम्ही. मला नाही माहित. लई शहाणी समजते स्वतःला. आमच्या खानावळीतून छानपणा करायला कोणी सांगितलं होतं तुला? बया, मी काय शहाणपणा केला? लहान बहिणीच्या नात्यानं काल जे झालं त्याबद्दल मी तुझ्या आईचं सांत्वन करायला आलते. तेव्हा तर डोसकं धरून बसलेली तुझी आई. मी जाईस तुवर होती, नंतर कुठे गेली असेल तर काही माहित नाही. हे यामिने, एकदाच सांगते, नीट कान उघडं ठेवून ऐक. आमची आई आमचं जग आहे. चुकून मागून तिला जर काय झालं तर माझ्या इतकी वाईट कोण नाही, लक्षात ठेव. आली मोठी सानी. तू समोर असताना तिच्या इतकी वाईट कोणी नाही असं कसं काय म्हणू शकते ती? नाही तर काय, हा म्हणजे मी वाईट आहे? नाही ग, तुझ्या पुढं तोंड उघडायची हिंमत कशी काय झाली तिची असं म्हणतोय मी. हे म्हणजे असं झालं, घेण न देणं, फुकटचं कंदील लावून ये ना. हिची आई कुठं गेल्या पण मला विचारले. बारकी आहे म्हणून सोडून दिलं. मी पण तोच विचार केला, बारकी आहे म्हणून, नाही तर काय खरं नव्हतं तिचं. तिचं काही खरं नव्हतंच. शेपूट निघल्या का अजून आताच आहे बघा. मोठे आले सांग. ती बाईक घेऊन गेली. तुम्ही दोघं असता ना, आणि तू काय कराल? मी फुकालतो. अरे थांब. तुला माहिती ना ती कशी आहे? काय? ती वादळागत आली, गाडीवर बसली आणि दादा, हळू बोल. लोक ऐकत्याला हसत्याला आपल्यावर. बाईक गेली आणि दादा का खुश आहे? त्याला वाटतंय ती बाईक द्यायला येईल तेव्हा परत भेट होईल म्हणून खुश आहे त्यो. अरे काय धंदा? दादा दादा, दादा, काय रे दादा, त्या राधाकाच्या खानावळीवर कुत्रा पण फिरकला नाही. सॉरी बर का, खरंच सॉरी. लागलं नाही ना? दुसऱ्याचं वाईट झालं यात खुश होण्यासारखं काय? आपणच त्यांची ही अवस्था केली ना. आपणच खानावळ फोडल्या आणि आपण धमकावलं म्हणून तर लोक तिकडे जायची बंद झालीत. आता तुझी खानावळ बंद पडल्या, तुझ्या पोरी भिकायला लागतील, तेव्हा ये माझ्याकडे. माझ्याकडं मी कामाला ठेवून घेईन तुम्हासनी. तू स्वयंपाक कर, एक धुणी भांडी करल, एक झाडलोट करल, आणि तिसरीचं काय करावं? एक असलेली बरी, तिला पण काहीतरी देऊ.